अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण 5 अंक कवर करू. मागील व्हिडिओमध्ये आपण 5 अंक याबद्दल थोडी माहिती घेतली. 5 अंक जन्मतारखेत एकदाच आल्यास आणि अजिबात नसल्यास काय स्वभाव गुणधर्म असू शकतात याचं विवेचन उदाहरणासहित आपण पाहिले. ह्या भागामध्ये उर्वरित 2 पैलू जसे की 5 अंक जास्त असल्यास काय स्वभाव विशेष असतात आणि कुंडलीतील 5व्या स्थानाचे काय महत्त्व आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न करूया. आता 5 नंबर जास्त असलेले लोक, 5 नंबर म्हणजे बॅलन्स नाही का. मग जास्त 5 म्हणजे खूपच जास्त बॅलन्स का? नाही. सर्वात जास्त तोट्यात जाणाऱ्या ह्या व्यक्ती असतात. ओव्हर बॅलन्स करतात. ओव्हर बॅलन्स म्हणजे काय असतं? ओव्हर बॅलन्स म्हणजे मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. एखादी गोष्ट सहज चालू आहे तर त्या सहज चाललेल्या गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी जास्त कळतं म्हणून स्वतः भाग घ्यायचा. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्या काही समस्या आहेत त्या आपण आपल्या बुद्धीने सोडवायला पुढे जायचं. कारण नसताना आबैल मुझे मार करायचं. सगळ्यांची जबाबदारी उगीचच घेत राहायची आपल्या डोक्यावर. एका दुसरं उदाहरण सांगतो. असे जेव्हा व्यक्ती येतात ते कुठेतरी कमवत असतात आणि त्यांच्याकडे डबल 5 किंवा 3दा 5 असतो. मी सहज विचारतो, घरातल्या सगळ्या व्यक्ती कशाही वागल्या तुमच्याशी तरी तुम्ही यांना मदतच करत असताना? हो हो म्हणाले, खूप मदत करते. पण मला लोक समजून घेत नाहीत. नाही तुम्हाला गृहीत धरतात आणि तुमच्या मागणं तुम्हाला मूर्खही म्हणतात आणि आगाऊ पण म्हणतात तुम्हाला की तुम्हाला सगळीकडे स्वतःचं मत मांडायचं असतं. असं तुम्ही तुमच्या आयुष्याकडे लक्ष कमी देता आणि इतरांच्या आयुष्याकडे जास्त लक्ष देता. कधीकधी अशा व्यक्ती घरातली सर्वात लहान बहीण किंवा भाऊ असतो किंवा सर्वात मोठी बहीण किंवा भाऊ असतो किंवा मधले असतात. त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांना प्रत्येकाच्या वडिलांचे प्रॉब्लेम पण मीच सॉल्व करणार, आईचे प्रॉब्लेम पण मीच सॉल्व करणार, बहिणीचे पण मीच करणार, भावाचे पण मीच करणार, बायकोचे पण मीच करणार, सासऱ्यांचे पण मीच करणार. का बाबा? त्यांना त्यांची डोकी दिली नाही त्या देवाने? तू सगळीकडे कशाला जायला पाहिजे? तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष घाल की. हे सगळं करताना अशी माणसं काय करतात माहिती आहे? स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करतात. ह्यांचा स्वतःच्या आयुष्याकडे फोकसच होत नाहीत आणि गावक्या करत फिरतात. खूप घरात अशी मुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मी बघतो की लहान वयात अशी मुलं असतात ना, त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. त्याचं कारण त्यांच्या आया असतात मुळात जास्त करून. आई काय करते माहिती आहे का? घरात सासूचा त्रास आहे, नवऱ्याचा त्रास आहे, तर कुठे व्यक्त करायचं? तर लहान मुलांकडे व्यक्त करतात. सर्वात मोठा मूर्खपणा असतो तो. सांगतात माझा मुलगानं सगळं माझं ऐकतो आणि माझी समजूत घालतो, गुणी बाळ आहे माझं, वाट लावा म्हणलं त्याची. ते गुणी बाळ काय करतं माहिती आहे? अभ्यासाला बसवलं ना की अख्खा वेळ आईला कसं वाचवायचं ह्या सगळ्या त्रासातून, आईसाठी आपण कसं मोठं व्हायचं ह्या विचारांमध्येच मग्न राहतं आणि शाळेमध्ये मग 0 मार्क मिळतात. बऱ्याचशा माता माझ्याकडे जेव्हा आल्या आणि त्यांनी सांगितलं की हे असं असं झालं, तेव्हा त्यांना विचारलं, तुम्ही मुलांना सांगत होता का? हो म्हणाले, लहानपणापासून त्याचं सगळं मीच करायचे ना, तिचं सगळं मीच करायचे ना, मग तिला मी दुःखी असले की मी तिच्याशी बोलायचे. अहो तुम्हाला काय सांगू, किती समंजस आणि समजूतदार आहे माहिती का ती. ती सगळं मला सांगायची की आई असं नको करू, तसं कर, तसं नको करू, असं कर. हो का म्हटलं. आणि अभ्यासात मार्क किती? मार्क तिला जरा कमीच मिळतात. मला खरंच कळत नाही, खूप अभ्यास कर. एका व्यक्तीने सांगितलं तर माझा मुलगा 5वीला आहे आणि तो दार बंद करून अभ्यास करत होता पण मार्क कमीच पडले. खूप अभ्यास करायचा. म्हटलं त्याला तो दरवाजा बंद करून अभ्यास करत होता का आणखीन काय करत होता तुम्हाला माहिती आहे का? त्याच्या डोक्यात तुमचा विचार होता, माझ्या आईला किती त्रास आहेत जगामध्ये, माझे वडील माझ्या आईची साईड घेत नाहीत, आजीची साईड घेतात, आजोबांची साईड घेतात. विचार आहे त्याला म्हटलं माझ्याकडनं. आणि ते तसंच निघालं. कोण रिस्पॉन्सिबल याच्यासाठी? मूर्ख आहात का तुम्ही? तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला तुमचे सॉल्व नाही करतायत का प्रॅक्टिकली, की मुलांना सांगता तुम्ही? आणि कसा माझा मुलगा किंवा मुलगी कोणाची म्हणून सांगता तुम्ही?
मग ह्या मुलांचं ना बघितले तेव्हा असतं ह्यांचे 2-5 असतात, 3-5 असतात आणि पुढे अख्खं आयुष्य हेच करत राहतात. समोरचा माणूस आहे ना, त्याला त्याचे आयुष्याचे निर्णय घेताच येत नाही, ते सगळं मीच घेतलं पाहिजे तर तो जगणार आहे, अशा प्रकारची ह्यांची टेंडन्सी असते. हे भावनाच तशी असते ह्यांची. ह्यांना कळतच नाही कुठे थांबायचं, मूर्खपणा करतच सुटतात. मग हे किती हुशार असतील, किती कल्पक आहेत, एवढे 5 आहेत म्हणजे ह्यांच्यामध्ये सगळ्याच क्वालिटी खूप असतील, पण मग ते मूर्खपणाने घालवतात. कारण अशा माणसं सहसा मला यशस्वी झालेली दिसली नाही आहेत, ज्यांच्याकडे खूप 5 आहेत. ते जास्त करून ते दुःखीच दिसले मला. आणि त्यात त्या 5 बरोबर जर 2 नंबर पण जास्त असेल ना, तर गावभर हे करत फिरतात. मैत्रिणींचे प्रॉब्लेम सॉल्व कर, मित्रांचे प्रॉब्लेम सॉल्व कर, गावातल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व कर. गावात काय झालं की ह्यांना बोलवतात आणि ह्यांची मजा बघत बसतात. आता कसे सल्ले देतील बघा. गावातल्या लोकांचं यांच्याबद्दल मत चांगलं नसतं. माझ्याकडे अशा केसेस येतात जे खेडेगावातले आहेत. त्यांना मी सांगितलं पण, तुमच्या गावातले लोक तुमच्या मागणं असं बोलतात. मग तुम्हाला कसं माहिती? मला कशाला माहिती असायला पाहिजे? दिसतंय की म्हटलं, तुमचा व्यवसाय नीट धड चालत नाही आणि तुम्ही गावक्या कसल्या करतात बावडासारख्या जाऊन. ते बघतील की त्यांच्या धंद्यात त्यांनी काय करायचं ते. नाही म्हणे ते बोलवायला येतात, त्यांना मजा बघायची असते तुमची. तुम्ही असा का विचार करता की देवानं त्यांना बुद्धी न देता पाठवले खाली आणि तुम्हाला सगळी जगातली बुद्धी दिलेली आहे? तर अशी ही 5 नंबर जास्त असलेले लोक असतात. आपण 3 प्रकार बघितले. 5 नंबर असणं, 5 नंबर नसणं आणि खूप जास्त 5 असणं. मग अशी जी माणसं असेल ज्यांच्याकडे नाहीच आहे 5, त्यांनी 1-2 तज्ज्ञांचे सल्ले घ्यावे कुठलाही निर्णय घेत. जास्त 5 आहेत त्यांना कंट्रोल करणं फार कठीण असतं. 5 नंबर नसलेल्यांपेक्षा जास्त 5 असणारे लोक खूप त्रासदायक असतात. 5वं घर, त्याचा संबंध येतो संतान म्हणतात त्याला, म्हणजे मुलं बघतात, मौज मजा बघतात, मागच्या जन्मातले प्रारब्ध बघतात. स्पेक्युलेशन म्हणजे लॉटरी सट्टा किंवा शेअर ट्रेडिंग ह्याच्यामधलं यश बघण्यासाठी 5वं घर बघितलं जातं. 5व्या घराचा स्वामी सूर्य आहे, कारण तिथे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार सिंह रास येते. प्रथम संतान बघताना 5वं घर बघितलं जातं. संतान प्राप्ती आहे की नाही आहे, तिथे कुठले ग्रह पडलेत, त्याप्रमाणे संतान प्राप्ती होणार का नाही होणार, डिलिव्हरीच्या वेळेला त्रास होणार की नाही होणार, हे सगळं 5व्या घरातनं बघितलं जातं. एखादा माणूस विचारायला येतो शेअर ट्रेडिंग करू का, मला यश मिळेल का, तेव्हा 5वं घर बघितलं जातं. 5व्या घरातनं लाभ होणार असेल, पैसा मिळणार असेल तर सांगितलं जातं. अडथळे असतील तरी सांगितलं जातं, लॉस होणार असेल तरी सांगितलं जातं. मौज मजा, मित्रमंडळी, लव्ह अफेअर्स 5व्या घरावरनं बघतात. एखादी पत्रिका येते लग्नासाठी, तेव्हा मी 7व्या घराबरोबर 5वं घर बघतो, कारण समोरची व्यक्ती कधीच खरं सांगत नसते. 5व्या घरातनं विवाह जमणार असेल तर 100% लव्ह अफेअर आहे कुठेतरी, किंवा काहीतरी वेगळं आहे, लक्षात येत. प्रेमात यश मिळत नसेल, काय होणार असं वाटत असेल तरी 5वं घर बघितलं जातं. धमाल करण्याची वृत्ती असेल आणि नोकरीधंद्यात लक्ष लागत नसेल तर 5वं घर सिग्निफिकेटर म्हणून बघितलं जातं. म्हणजे व्यवसायाची घरं तपासताना जर 5वं घर आलं, समजायचं की हे मित्रमंडळींबरोबर मौज मजा करणारं व्यक्ती आहे, लक्ष नाही आहे कामधंद्यामध्ये. तर असे 5व्या घराचे बरेच उपयोग आहेत. त्या प्रश्नाप्रमाणे 5वं घर बघितलं जातं. आपण फार जास्त ज्योतिषात जात नाही आहोत, त्याच्यामुळे मी फक्त एवढंच सांगतो आहे की 5वं घर म्हणजे नॉर्मल त्याला संतान घरच म्हणतात. जास्तीत जास्त लोक ते संतानप्राप्ती आहे की नाही हे बघण्यासाठी 5वं घर बघितलं जातं. तर असा हा 5 नंबर आहे जो आपण ओव्हरऑल कवर केला आहे आज. कसं होतं आहे, लोकांना जितकं ज्ञान देतोय ना आम्ही, तितकं लोकांना ते नकोसं व्हायला लागलं आहे. कोणाला आपले प्रॉब्लेम नाही समजून घ्यायचे. लोकांना फक्त काहीतरी तुम्ही काय तोटके सांगणार असाल, तुम्ही काहीतरी
जप सांगणार असाल, तुम्ही काहीतरी तंत्र सांगणार असाल तर त्याच्यात इंटरेस्ट आहे, असा एकंदर होरा दिसतो मला. पण त्यांना हे कळत नाही की त्यांचा स्वतःचा स्वभाव समजून घेण्या इतकं मोठं तंत्रच नाही आहे मुळात. तुम्हाला हे एकदा कळलं ना की बाबा हा अच्छा हे आपल्या आपल्या स्वभावातला हा एक दोष आहे किंवा आपल्या स्वभावातला हा एक गुण आहे, ह्याचा कसा उपयोग करायचा. कारण आपण जन्मतारीख बदलू शकत नाही, बरोबर की नाही. मग मी काही जोडली ना अशी माणसं, क्लायंट्स, की ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यवहारांकडे सजगतेने डोळसपणे बघायला सुरुवात केली. ते सांगतात माझा 5 नंबर हे आहे ना म्हणून मी आता नाही जात, तुम्ही काय सांगितलं ते मी आठवतो, मी माझ्या व्यवसायावर, माझ्या कामावर फोकस करतो आता. खूप इच्छा होते की जाऊन कोणाला तरी सांगावं, घरातले विषय ऐकले की वाटतं आपण पार्टिसिपेट करावं, पण मग तुमच्याशी बोलणं आठवतं मला आणि मी नाही जात. मग ही सुधारणा नाही आहे. ह्याच्यासाठी कुठली पूजा करण्याची गरज आहे का, कुठलं रत्न घालायची गरज आहे. तुम्हाला आयुष्याकडे डोळसपणे बघायला शिकवत आहेत महाराज. ते सोडून तुम्हाला काय हवं आहे, शॉर्टकट हवेत आयुष्यामध्ये. ठीक आहे ना, माझा स्वभाव असा आहे, मग मला तुम्ही काहीतरी देताय का सांगा. काय देणार तुला, ठीक आहे ना, म्हणजे काय, तुझं स्वतःचं नुकसान करतोयस, माझं नुकसान करतोयस का, इतरांचं नुकसान करतोयस का, नाही. तू स्वतःचं नुकसान करतोयस आणि तुझ्यावर अवलंबून असलेले बायका मुलं असतील, आणखीन कोण असतील, त्यांचं नुकसान करतोयस तू. आणि ज्योतिषांकडे जाऊन उगाचच पैसा वेस्ट करतोयस. त्याच्याऐवजी बघायचं, अरे हा माझा स्वभाव आहे का, ठीक आहे, मी ह्याच्यापुढे सांगायचं जवळच्या व्यक्तींना, मी असं काय वागायला लागलं मला आठवण करा, नाही तर मी पण थोडासा सजग होईन, मी एकदा बघीन माझ्या जन्मतारखेचं काय आहे. मग नाही करणार मी ती गोष्ट. असं का नाही वागू शकत. बाकी सगळ्या गोष्टी कळतात, मग हे का नाही कळत आपल्याला. तर ही सिरीज कोणाला आवडणार आहे माहिती आहे, ज्यांना फार जास्त तंत्रमंत्र करण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे काय आहे हे सगळं, का आपण असे आहोत. तर ह्या सगळ्याचा संबंध जेव्हा मी बऱ्याच केसेस बघतो तेव्हा पूर्वजन्म कर्मांशी येत असतो. मी ज्या बाबतीत अतिरेकी आहे त्या बाबतीत माझं कर्म आहे कोणाशी तरी. ठीक आहे ना, आपण आता ते मागच्या जन्मात जाऊन काही करू शकत नाही ना, ह्या जन्मात तरी सुधारूया की आपण, इन्क्रिमेंटली तरी आपण या चुका करणार नाही हे बघूया की. किंवा तुम्ही जे कोण ऐकताय, तुमची मुलं बाळं असतील, नाही तर भावंड असतील, त्यांच्या बाबतीत तुम्ही बघा की, शिरा की आतमध्ये, अरे तू हे करू नको, सांगा की त्याला किंवा तिला. मग ह्याचा उपयोग नाही आहे का तुम्हाला, का तुम्हाला सारखे सारखे छू मंत्र कोला मंत्र पाहिजे, का तुम्हाला सारखं मंत्रतंत्र आणि रत्न पाहिजेत. त्या गोष्टी सुद्धा कुठपर्यंत काम करतील, जोपर्यंत तुम्ही सरळ वागताय तोपर्यंत. तुम्ही एखादं रत्न घातलं आणि मूर्खपणा चालूच ठेवला तर तुम्हाला यश मिळेल का. तुम्ही तुमचा विचार करा ना, का मला घसा खरवडायला लावताय. मला माझ्या टीमने सांगितलं की आपण हे सिरियस काढतोय ना, लोक तेवढीशी बघायला जात नाहीत. का बघायला जात नाहीयेत, उलट जायला पाहिजे ना सगळ्यांनी बघायला. पैसे वाचणार आहेत, तुमचे निर्णय चुकणार नाही आहेत, तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे लक्षपूर्वक बघणार आहात. मग का तुम्हाला नको आहे हे सगळं. मी माझा प्रयत्न करतोय, 5 अंकापर्यंत मी आलोय, 9 अंकापर्यंत मी पूर्ण करणार. मी एकंदर तुमचा रिस्पॉन्स बघणार आणि मग पुढे काय मार्गदर्शन करायचं की नाही तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू त्याचाही विचार करणार. कारण आम्ही खूप मेहनत घेतो याच्यावर. आमची टीम त्यांचे स्वतःचे प्रपंच सांभाळत, नोकरीधंदा सांभाळत हे सगळं करतायत. मी माझा वेळ काढून ह्या हे व्हिडिओ बनवतोय. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर ठीक आहे, मी महाराजांना जे वचन दिले त्याप्रमाणे मी 9 अंकापर्यंत करणार आणि मी थांबणार. ठीक आहे, तुम्हाला नाही शहाणं व्हायचं, ओके, दॅट इज युअर प्रॉब्लेम, माझा नाही आहे तो प्रॉब्लेम. आत्तापर्यंत इतक्या व्हिडिओ रिलीज झाल्या, एखाद दुसरा माणूस सोडला तर कोणीही मला त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारला नाही की लिहिलं नाही की आम्हाला हे थोडं समजून सांगा की आम्हाला समजून सांगा, किंवा माझ्या टीमला कॉन्टॅक्ट केला नाही की आम्हाला हे जास्त समजून घ्यायला आवडेल, किंवा त्यांनी कुठेतरी प्रचार केला नाही अजूनही. ह्याचा अर्थ कळतोय का. मनुष्य म्हणून तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, कलियुगाचा महिमा आहे, एका मर्यादेबाहेर मी काहीच करू शकत नाही. आज मी इथेच थांबतो. ही जरा मोठी झाली व्हिडिओ आणि आता पुढच्या तशाच असतील. आज इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.